माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व मित्रांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप छान आहे आणि खूप कष्टानंतर म्हणजे कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन याचा पूर्ण ह्या प्रयोग सांगू शकतं. इथं पाणी किती आहे हे पण सांगू शकतं. कट लाईन याच्यामध्ये कोणती आहे हे पण हा प्रयोग सांगू शकतो. आणि हा प्रयोग 3.5 फुटावर बी आणि याच्यापेक्षा छोटे जरी रॉड असले तरी त्याच्यावर होतो, पण माझ्याकडे आहेत म्हणून मी याच्यावरच तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि हा प्रयोगाचं नाव आहे टायगर. टायगर म्हणजे मी आता काही जास्त प्रयोग काढणार नाही. हा माझ्या सगळ्या प्रयोगाचा आणि सगळ्यात प्रयोगामध्ये हा मोठा प्रयोग आहे, त्याच्यामुळे याचं नाव मी टायगर प्रयोग असं ठेवलेलं आहे. आणि मला नाही वाटत त्याच्यानंतर आणखीन काही प्रयोग करायची गरज भासणार आहे, कारण कोरड्या लाईन आणि पाण्याच्या लाईनीमधला फरक खूप वेळेस आपण करायचा पाहिला, पण त्याच्यात फॉल्टच यायचा प्रयत्न झाला किंवा काही प्रयोग सक्सेस पण झाले. बऱ्याच लोकांना बाटलीवर पाणी लागतं, बऱ्याच लोकांना मोटरसायकलच्या चावीवर पाणी लागतं, बऱ्याच लोकांना आणखीन माझ्या प्रयोगावर पाणी लागतं. पण हे जो प्रयोग आहे हा प्रयोग कायम चलन. आणि हे जरी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसारखा हा प्रयोग वाटला तर हा प्रयोग त्यांचा नाही, आणि त्याच्यात मी पूर्ण उघड करून दाखवीन का त्यांचा पण प्रयोग ज्यांच्यासारखा हा प्रयोग दिसतोय तर त्यांचा पण प्रयोग खूप छान आहे. त्यांना अभिनंदन. आणि माझा जो प्रयोग आहे टायगर तर मी त्याची तुम्हाला तो प्रयोग कसा कसा काय काय दाखवतो ते दाखवतो. व्हिडिओमध्ये राहा. तर सर्वात प्रथम पाण्याची लाईनला हा पाण्याची लाईन कसा धरतो, कोरडी लाईन तर हा धरीतच नाही. नुसती पाण्याची लाईन आणि कट लाईन हा कसा दाखवतो आणि इंच बी कसा दाखवतो मी हा दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो. तो त्याला सर्वात प्रथम चप्पल असली नसली तरी काही टेन्शन नाही, मी चप्पल काढून ठेवतो. चप्पल असली तरी ह्या प्रयोगाला काही वाद नाही. आणि हा प्रयोग सोपा आहे, याचे काही जास्त नियम नाहीत. नुसते रॉड बँडपासून नुसतं एक बोटावर असे धरायचे आणि रॉड धरताना रॉड डायरेक्ट हे आपला जे तोंड आहेत ना त्याच्या लेवलला रॉड धरायचे, ते बी गुणाकारचं चिन्ह करू असं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण लाईनवर जाऊ तर इकडे पहा, जर लोड लाईन असली तर रॉड असे गळ्याला लागून जातात. डबल दाखवतो मी आणखीन. एक पाय जरी द्याला आपण तरी रॉड असे गळ्याला लागतात म्हणजे लागतात. आणि गळ्याला जर रॉड लागले तर समजून घ्यायचं ही लोड लाईन आहे. पण याच्यात पाणी किती आहे जेव्हा हा प्रयोग दाखवतो असा, तर पाणी किती आहे हे आपण सांगू शकत नाही. तर हे झाली लोड लाईन. आता ह्या लोड लाईनमध्ये पाणी समजा किती आहे ते जर पाहायचं असलं तर दोन्ही पायाचे अंगठ्याला अंगठं लावायचं असं फिट, आणि तसेच रॉडपणा आणखीन त्या लाईनीवर असे धरल्यानंतर 1 इंच असलं तर असं आणि 1.25 इंच असलं तर असे रॉड आणखीन वागतात. इकडे पहा, डबल दाखवतो मी इंचाचा प्रयोग. ह्या टायगर प्रयोगमध्ये पहिले अंगठ्याला अंगठा लावून टाकायचा आणि त्याच्यानंतर ह्या लाईनीवर रॉड धरतात. जर पाणी असलं तर 1.25 इंच असलं तर असं, आणि कोरडी लाईन असली तर ते हा प्रयोग धरीतच नाही तर आपण दाखवायचा संबंधच नाही आहे. परंतु 1 इंच असलं तर असं आणि ही लाईन 1.25 इंच. इकडे पहा, टायगर प्रयोगमध्ये पाण्याची लोड लाईन दाखवली, त्याच्यात पाणी किती वाहतं ते दाखवलं, आणि पाणी कोणत्या साईडला वाहतं हे जर पाहायचं असलं तर त्या लाईनीवर जर आपण असं चाललो आणखी त्याच तोंडाच्या लेवलला घेऊन, तर ज्या दिशेनं पाणी जातं त्या दिशेला असे रॉड करतात. इकडे पहा, त्या दिशेला हे इथं बोर आहे, हा बोर फुल चालतो, त्याच्यातली एक लाईन आहे
तर टायगर ह्या प्रयोगमध्ये हे पाणी कोणत्या साईडला होतं हे दाखवलं. आता ह्या पाण्याची खोली, ह्याच टायगर प्रयोगमध्ये पाण्याची खोली कशी बघतात. तर खोली बघायसाठी 2 पायाचं अंतर कमीत कमी 2.5 फूट तरी पाहिजे. 2 पायाच्या मधलं अंतर 2.5 फूट पाहिजे. आणि त्याच्यानंतर 2.5 फूट झाल्यानंतर 2 मुठीत तिथंच 1 बोट लांब अशी मुठीत रॉड धरायची आणि म्हणायचे 10, 20, 30 फाकायला लागली इकडे बा, 35, 36, 37 आणि 38 इकडे बा. 39 आहे का? नाही, इकडे पहा 38 फूट म्हणल्यावर ते रॉड ही लाईन कंप्लीट 38 फुटावर डबल दाखवते. इकडं पहा ही लाईन इकडे पहा 35, 36, 37 आणि 38. 39ला हे रॉड आतमध्ये येऊ लागले. आणखीन पण एक मी लाईन दाखवीन जी 1 इंच आहे. आता हे झालं पाणी कुंकडं वाहतं, ही लोडत लाईन आहे आणि 1 इंच 1.25 इंच आहे आणि याची खोली पण. आता हीच लाईन इथं कट आहे इकडे बघा, तीच लाईन इथं कट आहे. तर कट झाल्यावर हा प्रयोग काय करतो इकडे पहा. कट लाईनवर हा प्रयोग इकडे पहा असं करतो, बंद चालू बंद चालू. कट लाईनवर असं करतो हा प्रयोग. आता कट लाईन पण झाली आणि आता ही त्याच प्रयोगावर, टायगर प्रयोगावर ही 1 इंच लाईन इकडे बघा. पहिले लोड लाईन पाहिली की लोड आहे इकडे बघा. लोड असल्यावर गळ्याला जाऊन लागतात, तिकडून मागं काही ते वापस येत नाही. आता ही किती इंच लाईन आहे त्याच्यासाठी अंगठ्याला लावायचं, थोडं जवळ असलं तरी जमतं. आणि इकडे बघा ही लाईन कंप्लीट 1 इंच आहे म्हणून रॉड अशी नुसते अशी उभं राहिली. आणि त्याच 1 इंचीची इथं कट लाईन इकडे बघा, त्याच्यावर पाहू आपण. कटवर असे करतात. तर हा झाला माझा प्रयोग. परंतु ह्या लाईनी माझा एक मित्र आहे, माझी काही त्यांची ओळख नाही आहे, परंतु त्यांचा प्रयोग पण ह्या लाईनी व्यवस्थित दाखवू शकतो आणि त्यांचा प्रयोग पण तुम्ही बिनधास्त करू शकता. 100% त्याच्यात रिझल्ट येईल असं मला वाटतं. त्याला असे रॉड धरावं लागतं इकडे पहा. आणि ही पहा लोड लाईनवर ते रॉड असे मागं जाऊन मागच राहतात. हा तो माझ्या मित्राचा प्रयोग आहे आणि त्यांनी पण मला ती लाईन दाखवते. तर त्यांचा पण करू शकता आणि माझा पण हा संपूर्ण प्रयोग तुम्ही करू शकता. ह्या प्रयोगामुळे 100% यश येईल. खोली सापडन, इंच सापडन, पाणी कुंकडं वाहतं सापडन, कट लाईन सापडन, सगळं सापडन. आणि हा प्रयोग नक्कीच शेतकऱ्याला धीर देण्यासारखा आहे. ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्याचे धन्यवाद.